नादभरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका अभ्यास मित्रांनो बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मित्रांनो जे सीबीटीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते तेच प्रश्न आपण आज तुमच्या या परीक्षेमध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मित्रांनो मराठी माध्यमातून जर तुम्ही आपला फॉर्म अप्लाय जर केला असाल मराठी माध्यमातून परीक्षा देण्यासाठी, तर मित्रांनो बघा अतिशय तुमच्यासाठी आपलं चॅनल जे आहे उत्तम ठरणार आहे। कारण बघा आम्ही मित्रांनो तुमच्या रेल्वे भरतीसाठी 2025 साठी आम्ही तुमच्यासाठी दररोज मित्रांनो मराठीमध्ये असेच काही क्वेश्चन्स मराठीमध्ये जीके जीएस आणि आपल्या चॅनलवर गणित व अंकगणित व बुद्धिमत्ता मित्रांनो सुद्धा आपल्या चॅनलवर बरेच जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड केले आहेत। मित्रांनो तुम्ही ते अभ्यासून घ्या, कारण इम्पॉर्टंट असे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने त्यामध्ये प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो बघा, पॅटर्न जे आहे आपल्या परीक्षेचं ते टीसीएस पॅटर्नने कंडक्ट केलेलं आहे, तर लक्षामध्ये तुम्हाला असू द्या। पुढे बघा, वेळ एकूण 190 मिनिटे आहेत मित्रांनो आणि गुण या ठिकाणी एकूण मित्रांनो किती 100 आहेत। आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला एकूण प्रश्न किती, तर प्रश्न सोडवायचे एकूण 20। तर बघा कशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न सोडवू शकतो। तर पहिला प्रश्न मित्रांनो बघा, वही पेन घ्या। वही व पेन घेऊन हे सर्व काही आहे मित्रांनो तुम्ही नोट करून घ्या, कारण बघा असं व्हिडिओ बघून काहीही उपयोगाचं नाही। बघा मित्रांनो, आपण एका जे आहे युद्धाची तयारी करत आहोत आणि युद्धाची तयारी करताना मित्रांनो आपल्या सोबत शस्त्रसाठा असणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मित्रांनो नोट करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा पर्याय क्रमांक अ सिकंदराबाद हे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा मित्रांनो, भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना ही मित्रांनो कोणत्या वर्षी करण्यात आली या प्रकारचा आपला प्रश्न विचारला, तर 1905 मध्ये मित्रांनो भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती। आणि 1853 मध्ये बघा आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली होती। लक्षात घ्या, तुम्हाला भारतामध्ये आपल्या पहिली रेल्वे या रोजी मित्रांनो या कालखंडामध्ये मित्रांनो सुरू झाली। तर किती 16 एप्रिल 1853 रोजी मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती। पुढे बघा, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बरेच जण गैरसमज पाळतात की राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद कोण सांभाळतो? तर उपराज्यपाल। तर बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी उपराज्यपाल पर्याय क्रमांक ब योग्य आन्सर नाही। तर बघा पर्याय क्रमांक क मुख्य न्यायाधीश मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। तर बघा मित्रांनो, राष्ट्रपतीचे जर पद मित्रांनो तात्पुरते जर मित्रांनो रिकामे झाले तर तो मित्रांनो तात्पुरते पद कोण सांभाळतं? तर उपराष्ट्रपती सांभाळतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं। बघा उपराष्ट्रपती हे जे आहे राष्ट्रपतीचं तात्पुरतं मित्रांनो पदभार सांभाळतात। पुढे बघा, आता अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे? तर अस्पृश्यता निवारणाशी मित्रांनो संबंधित जे आहे भारतीय राज्यघटनेतील मित्रांनो आपल्या घटनेतील कोणते कलम आहे? तर पर्याय क्रमांक ड कलम 17 हे मित्रांनो जे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। पाचवा प्रश्न बघा, भारत छोडो आंदोलन कुठून सुरुवात झाली? तर बघा मित्रांनो, भारत छोडो आंदोलनास आपल्या देशातून मित्रांनो कोणत्या ठिकाणून सुरुवात झाली? तर बघा पर्याय क्रमांक अ मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली। 1942 मध्ये मित्रांनो या आंदोलनास जे आहे सुरुवात झाली होती। आणि मेरठमध्ये मित्रांनो मेरठमधून 1857च्या उठावास मित्रांनो सुरुवात झाली होती। 1857च्या उठावास लक्षात ठेवायचं आहे। पुढे, आझाद हिंद सरकारची स्थापना केव्हा झाली किंवा केव्हा करण्यात आली असा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे मित्रांनो ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1943 मध्ये मित्रांनो करण्यात आली होती, 1943 मध्ये। तर बघा मित्रांनो, आझाद हिंद सरकारची जी स्थापना आहे ती मित्रांनो रास बिहारी बोस यांनी केली होती। बघा रास बिहारी बोस यांनी केली होती, बघा लक्षात घ्या, रास बिहारी बोस यांनी मित्रांनो आझाद हिंद सरकारची स्थापना केली। आणि आझाद हिंद सेनेची स्थापना मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुभाषचंद्र बोस। आझाद हिंद सेना। पुढे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर बघा मित्रांनो, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना मित्रांनो कोणी केली?
तर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक क रास बिहारी बोस यांनी मित्रांनो केली होती इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना। पुढे नोव्हेंबर, तर 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो कायदा दिवस म्हणून मित्रांनो साजरी केला जातो। आता बरेच दिवस म्हणतात, बरेच लोक म्हणतील की संविधान दिवस म्हणून साजरी केला जातो। तर मित्रांनो बघा 26 नोव्हेंबर हा मित्रांनो संविधान दिवस म्हणून सुद्धा साजरी केला जातो आणि कायदा दिवस म्हणून सुद्धा साजरी केला जातो। तर पुढे जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो बघा जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे मित्रांनो तो कोण मांडला होता? तर लक्षामध्ये घ्या पर्याय क्रमांक अ चार्ल्स डार्विन हा जो मित्रांनो शास्त्रज्ञ आहे हा जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत याने मांडला होता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। आता पुढे बघा मित्रांनो 10वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? तर बघा आता 10वा प्रश्न मित्रांनो, तर बघा शिवकाळात स्वराज्यात पैशाचे कोणते नाणे मित्रांनो वापरत होते असा प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो स्वराज्यामध्ये पैशाचे कोणते नाणे मित्रांनो वापरत होते? तर बघा पर्याय क्रमांक ब होल या प्रकारचे नाणे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मित्रांनो वापरले जात होते। पुढे बघा दिन ए इलाही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दिन ए इलाही मित्रांनो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक अ अकबर आहेत मित्रांनो, लक्षात घ्या अकबर हे मित्रांनो दिन ए इलाही या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर बघा मित्रांनो आपल्या भारत देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा मित्रांनो प्रवरा नगर या ठिकाणी चालू झाला होता। प्रवरा नगर या ठिकाणी चालू झाला होता। तर बघा हा कारखाना मित्रांनो 1904 मध्ये सुरू झाला होता। 1904 मध्ये मित्रांनो आपल्या देशामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला आणि मित्रांनो दुसरा साखर कारखाना हा मित्रांनो 1912 मध्ये सुरू झाला होता। बघा लक्षात घ्या 1912 मध्ये दुसरा कारखाना सुरू झाला, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे दीनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा मित्रांनो दीनमित्रकार म्हणून मित्रांनो कोणास ओळखले जाते? तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक मुकुंदराज पाटील हे मित्रांनो जे यांना दीनमित्रकार म्हणून यांना मित्रांनो ओळखलं जातं, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी पाळला जातो या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर राष्ट्रीय मतदार दिवस मित्रांनो कोणत्या दिवशी पाळला जातो? तर बघा पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड 25 जानेवारी रोजी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस मित्रांनो जो आहे साजरा केला जातो। हे आपल्या मित्रांनो प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। बघा पर्याय क्रमांक ड 25 जानेवारी। पुढे राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर बघा मित्रांनो राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर बघा या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो या ठिकाणी उपराष्ट्रपती असतात मित्रांनो। बघा उपराष्ट्रपती। तर बघा आपल्या मित्रांनो राज्यसभेचे सध्याचे उपसभापती कोण आहेत? तर जगदीश, तर काय मित्रांनो जगदीप धनखड हे आहेत मित्रांनो। बघा जगदीप धनखड हे आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा आता महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री हे वसंतराव नाईक हे होते, वसंतराव नाईक। आणि आपल्या महाराष्ट्राचे मित्रांनो पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते, लक्षात घ्या तुम्हाला यशवंतराव चव्हाण। पुढे हर्ट्ज हे डॅश डॅश मापनाचे एकक आहे? तर बघा मित्रांनो हर्ट्ज हे कायाच्या मापनाचे एकक आहे? तर वारंवारता मापनाचे एकक आहे, लक्षात घ्या वारंवारता मापनाचे लेखक। पुढे रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा मित्रांनो रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय मित्रांनो पर्याय क्रमांक ड जिनिव्हा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या जिनिव्हा या ठिकाणी। पुढे भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली? तर बघा मित्रांनो भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली किंवा जोडण्यात आली असा प्रश्न विचारला। तर बघा या प्रश्नाचे आपला योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक अ पहिल्या अनुसूचीने मित्रांनो जे पहिल्या घटनादुरुस्तीने मित्रांनो ही 9वी अनुसूची जोडण्यात आली होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे शेवटचा प्रश्न दर्पणकार असे कोणास म्हणतात? तर दर्पणकार असे कोणास म्हणतात या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगून टाका। मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटू परत अशाच एका नवीन
व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल. धन्यवाद.